तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या पिरियडमध्ये की ग्रुप ऑफ एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियडिक टेबलचा स्टडी करायचा आहे. खरं तर मी यापूर्वीच्या पिरियडमध्ये सांगितलेलं आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल इज द हार्ट ऑफ द केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा जर आत्मा कोण असेल तर या केमिस्ट्रीचा आत्मा आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मग मॉडर्न पिरियडिक टेबल जर आत्मा असेल तर आपल्या याचा डिटेल स्टडी केल्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला जास्त डाऊट राहणार नाही. म्हणून हा पिरियडिक टेबल म्हणजे एक वर्ग आहे. जसं की आपण इन लास्ट पिरियड यू हॅव स्टडी अबाउट दी दोज एलिमेंट रिप्रेझेंट द सिमिलर प्रॉपर्टीज दे आर अरेंज्ड इन द सेम ग्रुप. म्हणजे पिरियडिक टेबलचं कन्स्ट्रक्शन करत असताना आपण जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण ग्रुप म्हटलेलं आहे आणि हॉरिझॉन्टल रो जे आहेत त्यांना आपण पिरियड म्हटलेलं आहे. मग नेमकं हे ग्रुप आणि पिरियड लक्षात कसे ठेवायचे जेणेकरून आपण ग्रुप वाईज किंवा पिरियड वाईज जर मॉडर्न पिरियडिक टेबल लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्याला काहीही केमिस्ट्रीमध्ये काही अडचण येणार नाही. म्हणून मी आजच्या पिरियडमध्ये की पिरियडिक टेबल हा लक्षात कसा ठेवायचा की तुम्ही असं पाठ करत राहणार नाहीत की हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, देन निऑन, देन सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, फ्रान्सियम, सीशियम जे जे एलिमेंट आहे ते तुम्हाला सिरियली लक्षात ठेवणं जरा अवघड जाईल. आणि जनरली फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, 13, 14, 15, 16, 17 अँड 18 ग्रुप एलिमेंट जे आहेत हे जनरली आपल्याला पाठ करण्यासाठी सोपं जातं. नवे नवे हे एलिमेंट जर आपल्याला पाठ झाले तर यामध्ये सगळे मेटल, नॉन मेटल आणि मेटल ॲड एलिमेंट येतात. जनरली उरलेले जे काही एलिमेंट असतील त्या एलिमेंटचे नावं आपण जरी पाठ केले नाही तरी चालेल, कारण या एलिमेंटचा वास्तविक पाहता आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये जास्त संबंध येत नाही आणि जे जे एलिमेंटचे पर्टिक्युलर संबंध येईल त्याचा आपण पर्सनली अभ्यास करू शकतो. म्हणून मी आजच्या पिरियडमध्ये की मॉडर्न पिरियडिक टेबल पाठ कसा करायचा, सिरियली त्यांचे ॲटॉमिक नंबर कसे लक्षात ठेवायचे आणि मग त्याच्यामधली या एलिमेंटचं क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स इन 3 टाईप्स मेटल, नॉन मेटल, मेटलाइट, त्याच्यानंतर एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, एफ ब्लॉक एलिमेंट. परत आणखी त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की नॉर्मल एलिमेंट कोणाला म्हणायचं, ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं, इनर ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं, इनर्ट गॅस एलिमेंट कोणाला म्हणायचं. हे सगळं जे काही हे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे विच विल बी डिपेंड्स अपॉन द व्हॅलन्स सेल अँड हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द व्हॅलन्स सेल ऑर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हे सगळं अवलंबून आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत आणि एनी एलिमेंट कंटेन्स दी हाऊ मेनी नंबर ऑफ द व्हॅलन्स सेल. तुम्ही म्हणणार की सर हे व्हॅलन्स सेल तर हाऊ मेनी नंबर ऑफ द व्हॅलन्स सेल, याला फक्त आपण लास्ट सेललाच आपण व्हॅलन्स सेल म्हणतो. नवे त्याच्या अगोदरचे इनकम्प्लीट सेल जे असतील ना त्यांनासुद्धा आपण व्हॅलन्स सेल म्हणतो. तर वास्तविक पाहता याची काही गरज नाही आपल्याला. पण ज्यावेळेस आपण 11वी 12वी जाऊ त्यावेळेस आपल्याला एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंटवर एक एक चॅप्टर आहे. 11वीला एस ब्लॉक आणि पी ब्लॉक असे 2 चॅप्टर झाले आणि डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट हे 12वीला आहेत. मग ही सगळे एलिमेंटचं स्टडी करत असताना आपल्याला एलिमेंटचे ग्रुप वाईज एलिमेंटचे नावं माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण सुरुवातीला आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर कसे लक्षात ठेवायचे, पाठांतर करायचं नाही. तुम्ही पाठ काय काय करणार आहेत म्हणून आपला मॉडर्न पिरियडिक टेबल एकदा ग्रुप वाईज लक्षात आला की आपल्याला केमिस्ट्री सोपी जाईल. म्हणून फर्स्ट वी कन्सिडर दी फर्स्ट ग्रुप एलिमेंट. आपण पाहिलेलं आहे MPT मीन्स मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये फर्स्ट ग्रुप एलिमेंट टू 18 ग्रुप एलिमेंटपर्यंत ग्रुप मांडलेले आहेत. मग आपण नेमकं पहिला ग्रुप लक्षात कसा ठेवायचा. कोणतंही आपण काम करत असताना देवाची प्रार्थना करतो आणि आपल्या कामाला चांगली सुरुवात व्हावी या दृष्टिकोनातून आपण विचार करतो. म्हणून मीही तसा विचार केलेला आहे की विद्यार्थ्यांना हे ग्रुप वाईज एलिमेंट जे आहेत त्यांची नावं लक्षात कशी ठेवायची यासाठी मी काही ट्रिक वापरलेल्या आहेत त्या तुम्हाला मी आज सांगणार आहेत की आपल्याला हे नवे करावंच लागेल. फर्स्ट ग्रुप एलिमेंट जो आहे मी या फर्स्ट ग्रुप एलिमेंटमध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीशियम अँड फ्रान्सियम हे एलिमेंट आहेत. मग तुम्ही हे पाठांतर कसं करणार. पाठ करत असताना आपण कुठली तरी एखादी ट्रिक जर वापरली तर आपल्याला पाठ करता येईल. मग हे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीशियम आणि फ्रान्सियम मी फक्त एका वाक्यामध्ये याचं रूपांतर केलेलं आहे. हे जर वाक्य आपल्याला पाठ असेल तर त्याच्या इनिशियल लेटरवरून किंवा त्या नावावरून आपल्याला त्या एलिमेंटचं सिम्बॉल लिहिता येईल. म्हणून पहिला ग्रुप एलिमेंट जो आहे
या ग्रुप एलिमेंटचं नाव लक्षात ठेवताना हलीना के रब से फरियाद। हलीना नावाची एक विद्यार्थिनी आहे आणि ती वर्गामध्ये खूप हुशार आहे, परंतु ज्यावेळेस ती शाळेमध्ये निघते त्यावेळेस रोज देवाला प्रार्थना करून निघते। रब से फरियाद म्हणजे देवाला प्रार्थना करते। हलीना के रब से फरियाद, हलीना नावाची विद्यार्थिनी देवाकडे प्रार्थना करते की मला आजचा दिवस चांगला जावो। म्हणून आपण फर्स्ट ग्रुप एलिमेंटचे नाव लक्षात ठेवताना फक्त एक स्टेटमेंट तयार करायचं की हलीना की रब से फरियाद। ह मीन्स हायड्रोजन, ली मीन्स लिथियम, ना मीन्स सोडियम, के मीन्स पोटॅशियम, रब मीन्स रुबिडियम, से मीन्स सीसियम अँड फरियाद मीन्स फ्रान्सियम। हलीना की रब से फरियाद म्हणजे फर्स्ट ग्रुप एलिमेंट तुम्हाला नाव सांगितलं की ठीक आहे, फर्स्ट ग्रुप एलिमेंट कोणते आहेत, चला हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम नाही लक्षात राहत, म्हणून आपण त्यासाठी एक ट्रिक वापरलेली आहे की हे वाक्य पाठ करायचं, हलीना की रब से फरियाद। मी याच्यानंतर ॲटॉमिक नंबर कसे, कोणत्या एलिमेंटचा कोणता ॲटॉमिक नंबर आहे सहज आपल्याला एकदा ग्रुप नंबर पाठ झाला की त्या ग्रुप नंबरनुसार आपल्याला हे सांगता येतं। पण तत्पूर्वी आपल्याला हायड्रोजन आणि लिथियम याच्यामध्ये एकूण पिरियडिक टेबलमध्ये लास्ट पिरियडमध्ये मी सांगितलेलं आहे की पिरियडिक टेबल कंटेन्स द 7 पिरियड, फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड, सिक्स्थ पिरियड अँड 7th पिरियड। तर आपल्याला फर्स्ट पिरियड आणि सेकंड पिरियड एलिमेंटची नावं माहीत असणं आवश्यक आहे। फर्स्ट पिरियड कंटेन्स हायड्रोजन अँड हेलियम, सेकंड पिरियड कंटेन्स लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन। ही जर पाठ असेल तर पिरियडिक टेबल आपल्याला पाठ करायला काही अवघड जात नाही। चला सेकंड ग्रुप एलिमेंट, सेकंड ग्रुप एलिमेंटमध्ये काय आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम अँड रेडियम। इथं बेरिलियम म्हणा आणि इथं आहे बेरियम। मग हे पाठ कसं करायचं, खरं तर तुम्ही जर अभ्यास करत असाल आणि तुम्ही जास्त अभ्यास करू लागलात तर तुमचे पालक तुमच्यावर खुश असतात। मग कधी कधी तुम्हाला पालक काय करतात, प्रोत्साहन देण्यासाठी आमिष दाखवतात की काय आमिष दाखवतात की तू 10वीला चांगल्या मार्काने पास हो, मी तुला स्कूटर देईल, तू 12वीला चांगली मार्क घे, MBBSला जा किंवा IITला जा, मी तुला त्याच्यानंतर 4 व्हीलर घेऊन देईल। मग अशा वेळेस वडिलांनी आपल्याला प्रोत्साहन दिल्यानंतर, आमिष दाखवल्यानंतर आपण कधी खरं मानतो कधी खोटं मानतो तो भाग सोडून द्या। पण वडील तुम्हाला प्रोत्साहित करतात अभ्यास करण्यासाठी आणि मग तुम्ही म्हणतात नाही नाही मला 10वी झाल्यानंतर वडील आपल्याला काय स्कूटर देणार आहे आणि मग आपल्याला त्याच्यानंतर 4 व्हीलर पण देणार आहे। तर हे आमिष दाखवण्यासाठी म्हणजे आमिष दाखवून तुम्हाला अभ्यासाला लावतात, तुम्ही प्रोत्साहित होतात, हो घेतातही पालक, पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे। म्हणून मी सेकंड ग्रुपचं नाव त्याच्यानुसार दिलेलं आहे। हे वाक्य जर लक्षात ठेवलं की जसं बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम अँड रेडियम। बेटा मांगी कार शँट्रो, बेटा MGसाठी आहे, मांगे कार स्कूटर म्हणूया आपण, शँट्रोच्या ऐवजी स्कूटर। 10वी झाल्यानंतर पालक तुम्हाला स्कूटर घेऊन देणार आहेत, स्कूटरच्या ऐवजी आता वेगवेगळ्या गाड्या आलेल्या आहेत 2 व्हीलरमध्ये। बेटा मांगे कार शँट्रो, बाप राजी हो। तुम्ही जर अभ्यास करत असाल तर पालक तुम्हाला काहीही घेण्यासाठी तयार होतात, म्हणून तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे। त्यावरून मी सेकंड ग्रुप एलिमेंटला नाव दिलेलं आहे, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी। 10वी झाल्यानंतर मी स्कूटर घेईल किंवा 12वी झाल्यानंतर मी तुला 4 व्हीलर घेईल, कार घेईल, तुम्हाला कोणती घ्यायची ते तुम्ही नाव देऊ शकता, नाव ठेवू शकता। हे 2 ग्रुप एलिमेंटचे नावं सहज पाठ होतील, हलीना की रब से फरियाद, बेटा मांगी कार स्कूटर बाप राजी। आणि मग त्याच्यानंतर आणि म्हणून पिरियडिक टेबलमध्ये या पहिल्या 2 ग्रुपला नाव दिलेलं आहे एस ब्लॉक एलिमेंट। एस ब्लॉक एलिमेंट का दिलेलं आहे मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून सांगितलेलं आहे, ठीक आहे। इतकं कॉम्प्लिकेशन करण्याची गरज नाही, आता तुर्त आपण फक्त याचाच विचार करूया की बेटा मांगे कार शँट्रो बाप राजी हे किंवा कार स्कूटर बाप राजी आपण हे क्लिअर केलेलं आहे। आता तिसऱ्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये की डायरेक्ट फर्स्ट ग्रुप एलिमेंट, सेकंड ग्रुप एलिमेंट आणि नंतर डायरेक्टली काय करायचं 13 ग्रुपकडे यायचं। कारण मध्ये जे काय 3 ते 12 ग्रुप एलिमेंट दिलेले आहेत हे थोडे आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटतात, ते पाठांतराचा भाग, ते पाठ नाही केलं तरी चालेल,
मग त्याच्यानंतर आपण 13 ग्रुप एलिमेंटकडे येऊया. या 13 ग्रुप एलिमेंटमध्ये बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम अँड थॅलियम हे एलिमेंट दिलेले आहेत. मग हे पाठ कसे करायचे? तर इथं तुम्हाला कधी कधी काय होतात, तुम्ही शाळेत चाललेला आहात आणि शाळेत चाललेला असताना तुम्हाला पालक सांगतात की नाही बेटा, आज मला काही वेळ नाही, भाजी मंडईमधून येताना किंवा बाहेरून येताना भाजीपाला घेऊन ये. मग कोणकोणत्या भाजी सांगतात ते? तर आपल्याला सांगितलं जातं बैंगन, आलू, गाजर, पण तुम्ही म्हणता कशामध्ये आणायचं? इन थैला. तर हे कशामध्ये आणायचं? थैलीमध्ये आणायचं. म्हणून 13 ग्रुप एलिमेंटला नाव दिलेलं आहे बैंगन, आलू, गाजर इन थैला. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजीपाला आणा. मग त्या भाजीपाला कोणकोणता आणायचा? तर त्याच्यामध्ये बैंगन आणायचं, आलू आणायचं, गाजर आणायचं. पण हे आणायचं नेमकं कशामध्ये? तर इन थैलामध्ये आणायचं. म्हणून आपण पहिले जे काही 2 ग्रुपचे एलिमेंट आणि 13 ग्रुप एलिमेंट, हलीना की रब से फरियाद, बेटा मांगे कार स्कूटर बापराजी, बैंगन, आलू, गाजर इन थैला, म्हणजे या 13 ग्रुप एलिमेंट आपल्याला असं लक्षात ठेवता येईल. बैंगन फॉर बोरॉन, आलू ॲल्युमिनियम, गाजर गॅलियम इन इंडियम अँड थैला इन थेलियम. तर ह्या ग्रुप आपल्याला 13 ग्रुप एलिमेंटचे नाव माहीत झाले. त्याच्यानंतर 14 ग्रुप एलिमेंटला काय म्हणायचं? सुरुवात मी सांगितलेली की आपला फर्स्ट पिरियड एलिमेंट अँड सेकंड पिरियड एलिमेंट जर माहीत असतील तर सहज लिहिता येतं. इथं कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन अँड लीड दिलेलं आहे. मग हे असं नाव लक्षात ठेवणार का आपण? नाही आहे. तर इथं नाव लक्षात ठेवताना कदापि एखादा वर्गामध्ये एखादा विद्यार्थी हुशार असतो आणि तो लाजाळूही असतो. मग कदापि आपली आई घरी आल्यानंतर विचारते, अरे तुझ्या वर्गातील तुला काही मुलींचे नाव माहीत आहेत का? त्याच्यामध्ये गीता आहे, स्नेहा आहे, प्रभा आहे. असं तुम्हाला विचारल्यानंतर तो लाजाळू विद्यार्थी काय म्हणतो? कौन सी गीता, स्नेहा और प्रभा? तर इथं सी फॉर कौन सी गीता, स्नेहा और प्रभा. मला माहीत नाही वर्गामध्ये कोण, कारण तो लाजाळू असतो, त्याला माहीत असतं. पण आईवडिलाला तो सांगत नाही, म्हणून तोच विचारतो कौन सी गीता, स्नेहा और प्रभा. म्हणजे 14 ग्रुप एलिमेंट जे काय कार्बन ग्रुप एलिमेंट आहे, याला बोरॉन ग्रुप एलिमेंट म्हणायचं, याला नायट्रोजन ग्रुप एलिमेंट म्हणायचं, याला ऑक्सिजन ग्रुप एलिमेंट म्हणायचं. तुम्ही 11-12ला अभ्यासणार येते. याला 17 ग्रुप एलिमेंटला हॅलोजन ग्रुप एलिमेंट म्हणायचं आणि लास्ट ग्रुप एलिमेंटला इनर्ट गॅस एलिमेंट म्हणायचं किंवा 0 ग्रुप एलिमेंट म्हणायचं किंवा नोबल गॅस एलिमेंट म्हणायचे. आपण पाहणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड ग्रुप, 13 अँड 14 ग्रुप एलिमेंटचे नाव माहीत झाले आपल्याला. नंतर इथं नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ हे 15 ग्रुप एलिमेंट आपण लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवणार? कधी कधी काय होतं की आपण समजा एखाद्या गल्लीमध्ये राहतो आणि गल्लीमध्ये राहत असताना समजा, खरं तर विद्यार्थी मित्र अदरवाईज घेण्याचं काही कारण नाही, समजा त्या गल्लीमध्ये एखादी सुंदर स्त्री राहण्यासाठी आली किंवा एखादं सुंदर कुटुंब राहण्यासाठी आलं, तर त्यावेळेस आपण काय होतो की चलबिचल होतो. मग त्याच्यावरून मी असं नाव मांडलेलं आहे नई पडोसन आने से सब बिगडे. हो, गल्लीतले बिघडू लागलेले आहेत, पण कधी? नई पडोसन आने से सब बिगडे. हो, सगळे बिघडले. कशामुळे बिघडले? की त्यांच्या शेजारी एक नवीन कुटुंब राहण्यासाठी आल्यामुळे हे सगळेचे सगळे काय होऊ लागले? बिघडू लागले. नई पडोसन आने से सब बिगडे. कौन सी गीता, स्नेहा और प्रभा, बैंगन, आलू, गाजर इन थैला, बेटा मांगे कार स्कूटर बापराजी, हलीना की रब से फरियाद. हे आपलं सहज लक्षात ठेवता येतं. आता त्याच्यानंतर कधी कधी वर्गामध्ये विद्यार्थी काय असतात? थोडेसे खोडकर असतात. मग आपण त्याला काय करतो? एखाद्या वेळेस ग्रुप त्या खोडकर विद्यार्थ्याला सगळे विद्यार्थी ग्रुपने एकत्र येऊन मग कधी कधी काय करतात? त्याला मारतातही. मग मारतात म्हणजे उससे टेपो, ठोका त्याला. उससे
उससे इथल्या से, इथल्या उ स उससे टेपो. म्हणजे जर असा एखादा विद्यार्थी खोडकर असेल तर आपण सर्वांनी मिळून त्याला एक वेळेस समज दिली पाहिजे. त्याला म्हणायचं उससे टेपो ऑक्सिजन, सल्फर, सेलिनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. दीज आर दी 17 ग्रुप एलिमेंट. 17 ग्रुप एलिमेंट लक्षात ठेवण्यासाठी आपण हे लक्षात ठेवा उससे टेपो. त्याच्यानंतर 16 ग्रुप एलिमेंट. 17 ग्रुप एलिमेंट्स आर नोन ॲज द हॅलोजन ग्रुप एलिमेंट. मी जसं सांगितलेलं आहे, फर्स्ट ग्रुप एलिमेंट आर नोन ॲज द अल्कली ग्रुप एलिमेंट, सेकंड ग्रुप एलिमेंट आर नोन ॲज द अल्कलाइन अर्थ मेटल्स, देन 17 ग्रुप एलिमेंट्स आर नोन ॲज द हॅलोजन ग्रुप एलिमेंट. मग हॅलोजन ग्रुप एलिमेंटमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्टेटाईन हे एलिमेंट दिलेले आहेत. मग हे एलिमेंट जर आपल्याला लक्षात ठेवायचे असेल, कदापि आपल्या घरात आपली फॅमिली जर एकत्र असेल आणि जर आपली चुलती म्हणजे आंटी जर आजारी पडली तर तिला सांगितलं जातं की तू आता बाहेर निघू नको. पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहता त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, फिर कल बाहर आई आंटी. तर इथं लिहिताना लिहा तुम्ही फ्लोरीन मीन्स फिर, देन कल बाहर आई आंटी. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. फिर कल बाहर आई आंटी. फिर मीन्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्टेटाईन. फिर कल बाहर आई आंटी. हा झाला 17 ग्रुप एलिमेंट. आणि लास्ट जे काय आहे, तुम्ही तर पिक्चर पाहताच. मग या पिक्चरमध्ये वेगवेगळ्या हिरोनी असतात, पण कधीकधी त्या आजारी पडतात. मग आजारी पडल्यानंतर त्यांना एक्सरे काढणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये कोण आहे, हिना, नीना और करीना के एक्सरे रंगीन. या तिघेही आजारी पडल्यामुळे त्यांचा एक्सरे काढणं आवश्यक आहे. पण तो एक्सरे कसा आलेला आहे, रंगीत आलेला आहे. आणि म्हणून आपण इथं काय लिहिणार, 18 ग्रुप एलिमेंट. इट इज ऑल्सो नोन ॲज द नोबल गॅस एलिमेंट, 0 ग्रुप एलिमेंट, इनर्ट गॅस एलिमेंट. आपण टाईप पाहणार आहोत. पुस्तकाच्या बाहेरचं होता होईल तेवढं मी डिटेलमध्ये घेणार आहे. म्हणून सुरुवातीला आपल्याला जे काही पिरियडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, त्या मॉडर्न पिरियडिक टेबलला आवश्यक असणारे जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचे नावं आपल्याला ग्रुप वाईज लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही ग्रुपचं कोणत्याही ग्रुपची जर नावं विचारले तर आपल्याला सहज काढता आले पाहिजेत. नुसतं हिना, नीना और करीना के एक्सरे रंगे म्हणून चालणार नाही. हिना शब्द आला की याची आला पाहिजे, नीना शब्द आला की यांनी आठवला पाहिजे तुम्हाला, और आला की AR आठवलं पाहिजे, करीना आला की KR आठवलं पाहिजे, एक्सरे म्हटलं की XA आठवलं पाहिजे आणि रंगीन म्हटलं की आर्यन आठवलं पाहिजे. म्हणजे या एकूण याच्यामध्ये जर आपण असा विचार केला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे 8 ग्रुप जर आपल्याला लक्षात ठेवता आले तर याच्यामध्ये जवळजवळ 90% केमिस्ट्रीचा पार्ट या 8 ग्रुप एलिमेंटमध्ये येतो. म्हणून आपल्याला यांचे नावं माहीत असणं आवश्यक आहे. पण नावं माहीत असून उपयोग नाही आहे, कारण आपलं केमिकल रिॲक्शन समजून घेण्यासाठी आपलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असणं आवश्यक आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन माहीत असणं आवश्यक आहे, हाऊ मेनी सेल्स आर इनकम्प्लिटली फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन माहीत असणं आवश्यक आहे. पण हे सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असणं आवश्यक आहे. पण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असण्यासाठी आपल्याला ते मेटल आहेत की त्यांचे ॲटॉमिक नंबर माहीत असणं आवश्यक आहे. बिफोर द ॲटॉमिक नंबर आपल्याला ॲटॉमिक नंबर कसे मांडायचे याच्यापूर्वी मी तुम्हाला अगोदर याच्यामध्ये मेटल कोणते आहेत, नॉन मेटल कोणते आहेत आणि मेटॅलॉइड कोणते आहेत हे सांगणार आहे. जर विचार केला तर नॉन मेटल जे काय आहेत, नॉन मेटलची जी काही संख्या आहे ती संख्या आहे 11. त्याच्यानंतर मेटॅलॉइड जे काय आहे ते मेटॅलॉइडची संख्या आहे एकूण 7. इनर्ट गॅस एलिमेंट जे आहेत, तुम्ही म्हणणार की इनर्ट गॅस एलिमेंटला कधी कधी नॉन मेटल म्हटलं जातं. हो, नॉन मेटल कोणाला म्हटलं जातं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट इज 5, 6 अँड 7 और कार्बनसाठी 4 असे जे काही एलिमेंट आहेत त्यांना नॉन मेटल म्हणायचं. आणि ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील ना त्यांना इनर्ट गॅस म्हणायचं. हे नॉन मेटलमध्ये कधी कधी गृहीत धरतात, कधी कधी सेपरेटेड ठेवतात. पण अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स इन 4 टाईप्स.
त्याच्यानुसार आपल्याला हा जो काय आहे तो नॉन मेटलमध्ये घेता येत नाही 18 ग्रुप एलिमेंट. ठीक आहे. तर एकूण पिरियडिक टेबलमध्ये नॉन मेटल आहेत 11, मेटलॉइड आहेत 7 आणि रिमेनिंग जे काही नियर अबाउट टू 96 एलिमेंट जे काय आहेत ते टोटल समजा इथं 18 आले आणि याच्यामध्ये इनर्ट गॅस एलिमेंट जे आहे ते एकूण आहेत 6. मग याची जर बेरीज आपण केली तर टोटल येते 24 आणि 118 एलिमेंटमधून 24 जर मायनस केली तर नियर अबाउट टू 96 एलिमेंट्स आर दी मेटल्स. म्हणजे जवळजवळ 96 एलिमेंट हे मेटल आहेत. बघ नेमके याच्यामधले मेटलाइट कोणते आहेत, नॉन मेटल कोणते आहेत मी याच्यावर सांगणार आहे. तर फर्स्ट वी कन्सिडर द नॉन मेटल. कार्बन, देन नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, देन फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन. दीज आर दी नॉन मेटल्स. ते 11 भारतात केलं आणि राहिलेला एक हायड्रोजन इकडं आहे. लेफ्ट साईडला हायड्रोजन आहे. पहा 11 भरतात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 त्याच्यानंतर 10 आणि 11 हे असे एकूण आपल्याला 11 नॉन एलिमेंट दिलेले आहेत. मग याच्यामध्ये मेटलाइट कोणते आहेत? त्याच्यामध्ये आहे बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, देन टेल्युरियम अँड देन याच्यामध्ये दिलेलं आहे अँटीमनी. तर हे 1 2 3 4 5 6 आणि 7 हे असे एकूण 7 तुम्हाला मेटलाइट दाखवलेले आहेत. आणि इनर्ट गॅस एलिमेंट हे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे एकूण 6 दाखवले आहेत. ॲट द बॉटम ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल 112 पासून ते 118 पर्यंत जे काही एलिमेंट आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन नाही, फक्त एलिमेंटचा शोध लागलेला आहे म्हणून आपण ते कन्सिडर केलेले नाही. आणि उरलेली जी काही एलिमेंट आहेत ॲट द लेफ्ट साईड ऑफ द तुमच्या पुस्तकामध्ये मॉडर्न पिरियड टेबलमध्ये झिगझॅग मोशनमध्ये जे काही मेटलाइड एलिमेंट दिले आहेत त्या मेटलाइड एलिमेंटच्या लेफ्ट साईडला सगळे असलेले एलिमेंट जे काय आहेत ते आहेत मेटल. म्हणजे फक्त आपण लक्ष ठेवायचे की विच आर दी नॉन मेटल्स, विच आर दी मेटलाइड अँड विच आर द इनर्ट गॅस एलिमेंट. ऑल रिमेनिंग एलिमेंट्स आर दी मेटल्स. खरं तर हे सांगायचं होतं मला याच्यामध्ये. आता प्रश्न असा आहे की हे सगळं आपल्या पार्ट आहे पण जर आपल्याला कोणत्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं असेल तर काय करावं लागेल? तर फर्स्ट वी नो अबाउट दी atomic number of each and every element. In next period we will study about the how will give the atomic number of the each group element. Today stop here.